नमस्कार. आज आपण इथं चटकदार आंबट गोड तिखट असं कैरीचं लोणचं करणार आहे. त्यासाठी कैरी घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची. नंतर धने, शोप, मोहरी डाळ आणि खडा मसाला घ्यायचा आहे. नंतर चवीनुसार मीठ घ्यायचं. एका मोठ्या ताटामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता शोप, धने आणि मोहरी डाळ आपल्याला मिक्सरला थोडं बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक करण्याची अजिबात गरज नाही. शोप, धने आणि मोहरी डाळ ही 100 ग्रॅम घेतलेली आहे. खडा मसाला थोडासा घ्यायचा, जास्त घेण्याची अजिबात गरज नाही. नंतर मेथी दाणे घ्यायचे 2 ते 3 चमचे मिक्सरला फिरवून घ्यायची. नंतर 2 चमचे हळद घ्यायची. इथं लाल तिखट 5 ते 6 चमचे घ्यायचं आहे. नंतर इथं कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे. छान कडकडीत तेल तापून झालं की त्यामध्ये थोडे लवंग टाकायचे आणि लवंग छान वरती आले म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता तेल थोडं थंड होऊ द्यायचं, जास्त थंड होऊ द्यायचं नाही. थोडं कोमट असतानाच आपल्याला काय करायचं, मसाल्यावरती टाकायचं आहे. आता पूर्ण मसाल्यावरती थोडं थोडं तेल टाकायचं, जास्त तेल अजिबात टाकायचं नाही. नंतर इथं 5 ते 6 चमचे आपल्याला कैरीचा लोणचा मसाला घ्यायचा आहे. त्यावर सुद्धा ते कोमट तेल टाकायचं, व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता पूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला की लगेचच यामध्ये गूळ टाकायचं आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. इथं 2 किलो कैऱ्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही गोडाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. यावर सुद्धा बाकीचं राहिलेलं सर्व तेल टाकून द्यायचं आहे आणि नंतर गूळ आणि पूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थंड होऊ द्यायचा. नंतर कैरीच्या फोडी करून ठेवलेल्या होत्या ते त्यावरती आपल्याला टाकायचे आहे. पूर्ण कैरीच्या फोडी आणि मसाला एकमेकांना छान असा व्यवस्थित लावून घ्यायचा आणि लगेचच एका स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता इथं थोड्या टायमाने बघा गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि आता लोणचं आपल्याला रात्रभर मुरत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा रंग सुद्धा बघू शकतात की मस्त आलेला आहे आणि लोणचं तर खूपच भारी झालेलं आहे. अगदी चटकदार आंबट गोड तिखट चवीचं लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.